4 षटकांचा सामना आहे. पहा पुन्हा एकदा जे नियम आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. अर्थातच एक रनआउट साठी आणि एक बीमर साठी व त्यानंतर एलबी वाईट आणि बॅट कट साठी रिव्ह्यू नाहीयेत. मॅच ऑन गेम ऑन. आणि पहा पहिली धाव तुम्ही खेळपट्टीवरून पूर्ण करू शकता. स्लाइस मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीण. पहिलाच बॉल फुल टॉस. अगदी पहिलाच बॉल सरळ रेषेमध्ये पाठवलाय परंतु तिथे आपण पाहिलं तर अगदी खेळाडू तैनात आहेत. लॉंग ऑफला खेळाडू तिथे अगदी लावण्यात आलं होतं आणि पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल फलंदाज राजच्या बॅटमधून. धाबांची सुरुवात इथून केली जाते. 4 षटकांचा हा सामना आहे म्हणजेच 4 षटकांमध्ये इथून कोपराच्या बळी संघासमोर 40 ते 50 धाबा बनवाव्या लागतील. परंतु इथे काय वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली आणि त्यानंतर एक्स्ट्रा पेस. अगदी चांगल्या टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे. इथे देखील वेगाने चेंडू फेकला जातोय परंतु आता मात्र दिशेबाजी कंट्रोल नाहीये. अगदी पंचाने लगेच दर्शवले की हा चेंडू पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबेतनं मिळते. टीमची टोटल 2 धाबा. सध्या तरी शांतमय सुरुवात इथून दोन्ही संघ करत असताना कोणत्याही प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीये. इथे पुन्हा एकदा अगदी बॅट्समन पासून दूर सध्या तरी हा चेंडू होता. इथे देखील अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी प्रवीण मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यांमध्ये गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू पाहिला तर अगदी समोर फुलटॉस बॉल होता. त्यानंतर गोल्डन स्पॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर पेज बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील आपण पाहू शकता सध्या तरी वेगाने बीट केला जात आहे. अगदी प्रवीणकडे असलेला वेग सध्या तरी पाहायला मिळतोय. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण सध्या प्रवीण दाखवतोय. लगातार डॉट पर्सेंटेज. सध्या तरी इथे संधी देत नाहीयेत फलंदाज निलेशला. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा हा 3रा डॉट बॉल पाहायला मिळेल. काय अप्रतिम गोलंदाजी. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने निघून जातोय आणि त्यानंतर अगदी चेंडूवरती पाहिलं तर रिलीज करताना अगदी प्रेमाने बोट देखील फिरवले जातात म्हणजेच बोट फिंगर रोल केले जात आहेत. लबो फुल टॉस बॉल या ठिकाणी यस हा देखील डॉट बॉल. अगदी या षटकात निलेशनं सध्या तरी मी तर म्हणे आपल्या टीमला नाराज केले गेलं कारण की लगातार सर पाहिलं तर 4 बॉल डॉट आलेत. अगदी अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसा फेकावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रवीण वारगडानं दिलंय. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक बॅटच्या माध्यमातून आणि एक एक्स्ट्रा अर्थातच वाईडच्या माध्यमातून अवघ्या 2 धावा मात्र प्रवीणने खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला निर्माण करून देत असताना प्रवीण. षटक क्रमांक 2 गोलंदाज शिवाजी. चार षटकांचा हा सामना आहे. खरं तर 4 षटकांमध्ये डिक्सल पाली संघाला अगदी मोठी धाबसंख्या इथून उभी करावी लागेल. पहिलाच बॉल समोर होता. राज आहेत आणि राजनं पहिल्याच बॉल वरती सध्या तरी आपलं नाव या पहिल्याच बॉल वरती कोरलाय. अर्थातच बॉल जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाबा. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटनं बॉल क्लिअर केला जातोय. व्हॉट अ शॉट. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकात धमाकेदार सुरुवात. धावा जमा करायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या ते राज या मॅच मध्ये राज्य करतोय. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. टीमची टोटल मात्र जी थांबली होती 2 वरती ती जाऊन पोहोचली. ती लगेचच आपण पाहिली तर 14 या धावफलकावरती कारण की लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. शिवाजी वरती सध्या तरी आक्रमण केलं जात आहे.
इथे फटका फसला. झेलची संधी निर्माण करून दिली परंतु संधीचा सोडा होईल का हे देखील पाहूयात. परंतु प्रयत्न भरपूर चांगले राहिले आहेत कव्हरचा खेळाडूचा. परंतु इथून पाहिलं तर अगदी मिड ऑफचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. बॉलला उचलफेक करेपर्यंत मात्र 2 धावा इथून कंप्लीट केला जातात. अगदी इथून पाहिलं तर संधी अगदी हाफ चान्स होता परंतु हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. बॉल लासरा पाठवला अगदी फाईन लेगला बीट करत असताना बॉल डी फाईन लेग मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौफेर बाजूने फटकेबाजी केली जाते. इथे फुल लेनचा बॉल परंतु फर्स्ट स्लिप मध्ये इथे कॅच ड्रॉप होते. सोपी कॅच होती. लॉलीपॉप कॅच होती. सहजासहजी या ठिकाणी हे कॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न इथून नक्कीच करायचा होता परंतु इथून पाहिलं तर कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 22 धावा. उर्वरित अजूनही या षटकाचा शेवटचा एक बॉल. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का चेक केलं जाईल. अगदी बिमरसाठी या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचाची मागणी घेतली आहे आणि आता इथून लगेच चेक केलं जाईल. प्रत्येकी टीमला एक रिव्ह्यू दिलाय. एक रनआउट साठी आणि एक अगदी नो बॉल साठी. आणि आता इथून पाहिलं तर अगदी बिमर चेंडू साठी मित्रमंडळी इथून तिसऱ्या पंचाची मागणी घेतलेली आहे. फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे म्हणजेच इथून या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा म्हणजेच योग्य बॉल आहे. मॅच ऑन. शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल अगदी इथून पाहिलं तर कट केलाय. बॉलला सर्व पाठवलाय कबर्स मध्ये परंतु तिथे देखील याही बॉलवरती एकच धाव. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी होते. लगेच पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथून कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे डिक्सल पाली संघाची म्हणजे 23 वरती 23 धावा. चला यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूने पाहिलं तर टीम खोपोली संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट सचिन 11 माथेरान. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल. नेक्स्ट मॅच खोपोली विरुद्ध सचिन 11 माथेरान या 2 संघांदरम्यान मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आणि दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. चला मॅच ऑन गेम ऑन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. अगदी मागील षटकात तब्बल 21 धावा खर्च केला गोलंदाज शिवाजीनं. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटचा बॉल होता परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी इथून पाहिलं तर उसली थोडीशी कमी मिळाली होती आणि इथून हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट आलाय म्हणजेच लंकेश आपल्या स्पेलची सुरुवात पाहिलं तर डॉट बॉल न करत असताना सफल झाले होते. क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न फाईन लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न इथून केला होता परंतु इथून टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. लंकेश म्हटला तर अगदी डावकऱ्या हाताचा हा गोलंदाज ज्यांच्याकडे अगदी पाहिलं तर नॅचरल लेग कटर असतो आणि त्या लेग कटरचा चेंडू नक्कीच मित्रमंडळी सातत्याने फेकले जात आहेत. यॉर्कर लेन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे बॉलला अडवला जातोय. अप्रतिम या ठिकाणी फील्डिंग. अगदी बॉल रिलीज केला पुन्हा एकदा रिदम पकडला आणि बॉल वरती झेप घेतली आणि बॉलला अडवला गेलाय. चांगले फील्डिंग. सध्या तरी इथून पुन्हा एकदा डॉट पर्सेंटेज व्हायला मिळते. लगातार मात्र डॉट बॉल ज्या प्रकारे प्रवीणने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी इथून लंकेश सध्या करत असताना
याही बॉलला सरळ पाठवला डीप मध्ये. तिथे खेळाडू आहेत प्रवीण, परंतु त्यांच्याकडनं थोड्या चुका झाल्या आणि लगेचच इथून 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे देखील ही तिसरी धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठ्या फटका येत नाहीत ना, तेव्हा तेव्हा तुम्ही सातत्याने सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य द्या आणि तेच मैदानाच्या आतमध्ये राजने केलं. सुरुवातीच्या 3 बॉलवरती मोठे फटके आले नाहीयेत, परंतु जसा चौथा चेंडूला प्लेसमेंट केली आणि बॉलला सरळ पाठवला डीप मध्ये आणि तिथे 3 धाबा एकवटल्या गेल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 वरती. 26 धाबा. धाबा फलकावरती आहेत. अजून काहीतरी धाबा इथून जमा करण्याचा प्रयत्न टीम डिक्सल पाली संघ करत असताना या षटकाचा विचार केला तर याही षटकात लंकेश सध्या भरपूर चांगली कामगिरी करत असताना सुरुवातीला डॉट बॉल आले, परंतु इथून उर्वरित 2 चेंडू आहेत. शॉर्ट अप एंड बॉल ऑन साइड ला पोल केलाय. फटका इथे दमदार आणि बॉल जाईल सरळ सीमा पार. इट इज अ मॅक्सिमम. फलंदाज निलेश त्याच्या बॅट मधून धमाका. 6 धाबा. पाहिले तर 6 धाबा आल्या. टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचले 32 धाबा. शेवटचा बॉल हा देखील ऑनसाइडला पाठवला गॅप मध्ये. तिथे आउटफील्ड फास्ट आणि हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. 4 धाबांसाठी. पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम डिक्सल पाली संघाची तब्बल 36 धाबा. चला स्पीडअप ठेवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग करू नका, शॉर्ट पिटिंग करू नका. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 4 आणि आता इथून 4थ्याही षटकाला आपण करतोय सुरुवात. पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी इथून भरपूर चांगल्या रीतीने धाबा जमा केल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धाबा आल्या होत्या व तदनंतर दुसऱ्या षटकात तब्बल 21 धाबा आल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने धाबा संख्येला सुरुवात केली जाते. शेवटचं षटक गोलंदाज धनाजी. पहिलाच बॉल फुल लेन्थ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवायचा होता, परंतु तिथे अगदी बॉल सोडण्यात आला आणि त्यानंतर याही बॉलवरती धाबा जमा केल्या जात आहेत. एकच धाव मिळेल. समोर चेंडू होता. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइड लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून सरळ हा चेंडू यश वरती. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. दांडे वाकवण्याचं काम गोलंदाज धनाजीने केलंय. विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन.
त्यांच्या माध्यमातून येत आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी नो बॉल आहे त्यावरती 4 धाबा आल्यात, म्हणजेच फ्री हिटची संधी. 42 धाबा बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याची संधी. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र आडवा बॅटनं बॉलला पाठवला. डीपमध्ये खेळाडू आहेत, बॉलला जज करतायत, परंतु बॉलला अगदी इथून पाहिलं तर उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी सुरुवातीला डिक्सल पाली संघाचा धाबा बनल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकानंतर खरं तर सुरुवात झाली धाबांची आणि त्यानंतर आतापर्यंत सन्मानजनक धाबा संख्या बनवली गेली आहे. 44 धाबा आता फलकापर्यंत आहेत. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चला नेक्स्ट मॅच टीम सचिन 11 माथेरान आणि खोपोली. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फुल केलाय, फटका दमदार आणि हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. चला या ठिकाणी सुनील सांबरे आहेत. खरं तर आमचे सर्वच आयोजक या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर सुनील सांबरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला पाहिलं तर टीम खोपोली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिले तर माथेरान. टॉस केला जातोय. यस, टॉस जिंकला टीम खोपोली संघानं आणि बॉलिंगचा निर्णय. यस, इथे देखील फटका चांगला. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉल वरती पुन्हा 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी वेगाने धाबा इथून कंप्लीट केला जात आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज एकमेकांकडे अगदी चांगल्या मी तर म्हणेन कॉलिंग देत असताना धाबा कंप्लीट करतायत. 2 धाबा पुन्हा कंप्लीट केला जात आहेत. शेवटचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू सरळ पॅड वरती. यस, लेग बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी ही 1 धाव मिळते. षटक क्रमांक पाहिलं तर 4थाही कंप्लीट झालाय आणि काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डिक्सल पाली संघाचे तब्बल 53 धाबा आणि 54 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी टीम कोपराचीवाडी संघासमोर देण्यात आलाय, म्हणजे 24 बॉल आणि 54 धाबा संख्येची गरज. चला मनोज सर इथेच का आपण. येस, अगदी पहिल्या सत्रात पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 53 धाबा बनल्या गेल्यात आणि आता इथून 54 धाबा संख्येचं टार्गेट आहे. चला या ठिकाणी नक्कीच पुढील धावते विवरण आपण ऐकूयात. खरं तर एक आदरणीय अर्थातच शरद ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद प्रसाद आणि मनोज. जबरदस्त अगदी शेवटचा दिवस आहे आणि या दिवस अंतिम दिवसामध्ये मात्र खूप तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकणाऱ्या सामने सुद्धा होतात. त्याचप्रकारे या दोन्ही समालोचकांनी कमी कालावधीमध्ये अत्यंत चांगलं समालोचन या ठिकाणी सातत्याने त्यांच्याकडून बऱ्याचशाच मॅचेसमध्ये पाहायला मिळत आहे.
चांगली स्पर्धा आहे आणि चांगल्या स्पर्धेत ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. मनोज असेल किंवा प्रसाद सवारे असेल सातत्याने मॅचेस करत असतात आणि त्यांच्याकडून नेहमीच एक चांगलं समालोचन आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतं. तर तिसरा सामना या दिवसातला आपण पाहतो. या ठिकाणी तब्बल 53 धावा उभ्या केल्या. 54 धावांचं लक्ष आहे ती कोपऱ्याची वाडी संघाबरोबर. एक बदलापूर विभागातील हा संघ आहे कोपऱ्याची वाडी. तर एक डिकसळपाली याच विभागातल्या पंचक्रोशीतला संघ आहे आणि सामना मात्र अत्यंत चुरशीचा होईल यात मात्र शंका नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होतात. त्यानंतर 51 धावांचा जो काही गाणागाती डोंगर उभा केला आणि त्या 53 धावा उभ्या केल्या त्या डिकसळपाली संघाने पहिल्या षटकामध्ये अत्यंत फक्त 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या. काय फलंदाजी म्हणजे गोलंदाजी झाली होती. मात्र त्याला प्रत्युत्तर दिलं जाणार. ऑन द स्ट्राईक आपण शिवाजी पाहतोय तर नॉन स्ट्रायकरला फलंदाज लंकेश ही जोडी या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर हे 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार. 4 षटकं 24 चेंडू यामध्ये एक 30 सर्कलचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बघा 54 धावांचं लक्ष कशा प्रकारे या ठिकाणी या 24 धावांमध्ये 24 चेंडूंमध्ये कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार. स्पर्धा अत्यंत मर्यादित क्रिकेट संघ असलवाडी सांबरे बंधू आणि त्यांची सगळी टीम खूप मेहनत घेतली खऱ्या अर्थाने आणि ग्राउंडला तर मेहनत घेतली मात्र तरीसुद्धा एक चारी बाजूला गावण तुम्हाला बांधलेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी आयोजकांची खूप चांगली मेहनत आणि या मेहनतीचं फळ म्हणजे अंतिम चांगला दिवस आनंदात आणि सुखात या ठिकाणी पार पडणार का. तर ऑन द स्ट्राईक सगळ्यांना या ठिकाणी मैदानात घेऊन जातोय पुन्हा एकदा. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी डिकसळपाली संघाकडून गोलंदाजी सज्ज झाले तो सागर. पहिला चेंडू असायला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पलटॉस चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा थोडासा प्रयत्न होता. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या स्पेल मधला पाहायला मिळेल. चुरशीचा सामना निश्चितच होईल. अजूनही 23 चेंडू 50 धावा जमवायच्या 30 सर्कलचं या ठिकाणी षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या 30 सर्कलच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र सागरचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातोय. शिवाजी जे एक मोठं नाव आहे त्या अंबरनाथ विभागामध्ये तो फलंदाज या ठिकाणी मैदानात आहे. पुन्हा एकदा सागर राईटावर विकेट फुलटॉस चेंडू होता. काय ब्लॉक लाईनचा चेंडू टाकलाय. अगदीच क्रिकेटच्या परिभाषेतले ब्रह्मास्त्र आहे आणि ब्रह्मास्त्राचा वापर ज्यावेळेस केला जातो ना त्यावेळेस भल्या भल्या फलंदाजांना या ठिकाणी नामोहरण करण्याची प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानात पाहायला मिळत आहे. तर दुसरा चेंडू मात्र ब्लॉक लाईनचा चेंडू होता आणि हा चेंडू मात्र डॉट जातोय. अशा प्रकारचे डॉट चेंडू टाकावे लागतील अन्यथा सामना मात्र कोपऱ्याची वाडी संघाकडे मजबूत फलंदाजीचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल. सागर पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लॉंग रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी अडवतोय आणि एकही धाव मात्र या ठिकाणी मिळत नाही. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. खरंच ही स्पर्धा अत्यंत चांगली आहे आणि चांगल्या स्पर्धेत ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करावं लागेल. मर्यादित क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर वाखण्याजोगी स्पर्धा आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांनी घेतलेली मेहनत आणि ते मेहनतीमुळे तमाम क्रीडा रसिकांना आणि त्याचबरोबर सर्व संघांना या ठिकाणी एक संधी मिळते आणि ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडून 100% मैदानात होणं गरजेचं आहे. तिसरा सामना या ठिकाणी या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या कशा प्रकारे या ठिकाणी 3 चेंडू तर अत्यंत सुरेख टाकले. सागर पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी 30 सर्कलच्या षटकातला हा चौथा चेंडू राईट मोडून विकेट मारा करतोय आणि हा चेंडू मात्र शिवाजीच्या बॅटच्या पट्ट्यात आणि मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातो आउट ऑफ द पार सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या ठिकाणी मात्र पंचांनी बिमर चेंडू या ठिकाणी चेक करायचा आहे. ब्रदर्स लाईव्ह जबरदस्त क्लिअरिटी क्वालिटी विथ क्लिअरिटी आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी घोषित केलंय की हा चेंडू नो चेंडू आहे. कमरेच्या वरती चेंडू आहे म्हणजे 7 धावा या ठिकाणी मिळतील. या 7 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारचा भीमर चेंडू या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही टाकता मग षटकार जरी पडला तरी काय हरकत नाही. मात्र तुम्ही भीमर चेंडू ज्यावेळेस टाकता त्यावेळेस एक्स्ट्रा धाव तुम्हाला या ठिकाणी निश्चितच मिळेल.
पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका नो मॅच लँडमध्ये, मात्र वाईट्स लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि आपल्या संघासाठी मात्र निश्चितच 3 धावा तर वाचवल्यात आपल्या संघासाठी. या एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. तदनंतर एक अंतिम या प्रथम फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे माथेरान बनाबा खोपोली या 2 संघादरम्यान. लंकेशला आत्ता संधी मिळाले, त्या संधीचं सोनं करावं लागेल. जबरदस्त एक हार्ड हिटर फलंदाज आहेत दोन्ही, तो शिवाजी आणि लंकेश. मात्र सागरी तितकी चांगली गोलंदाजी नो चेंडू हा काय मोठा मोमेंट आपण म्हणूया, जबरदस्त फलंदाजी. लंकेशची बॅट फिरच नाही तर टप्पा अगदी या ठिकाणी तिरफा चित आणि पहिला हादरा डगाऊटचा शिकार या ठिकाणी उठतोय तो लंकेश. धन्यवाद डिझाइन स्टार. जबरदस्त गोलंदाजीचा मोजायला पाहायला मिळाला. म्हणून त्या ठिकाणी कॅप्टनने सांगितलं असावं की बाबा आपल्याला मॅचमध्ये राहायचं आहे. 54 धावा आहेत, भरपूर धावा आहेत. अगदी जर विचार केला तर 13ची सरासरी राखली जाणार का? कारण प्रत्येक षटकामध्ये तुला 13 धावा या ठिकाणी वाचवायला. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय, फलंदाज प्रवीण हार्ड हिटर फलंदाज आहे. तर अंतिम चेंडू या ठिकाणी 30 सर्कलच्या सागर पुन्हा एकदा राईटवर विकेट मारा करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र या ठिकाणी चेंडू सुरेख काढवला जातोय. दरम्यान षटक संपेल, 30 सर्कलचं षटक या ठिकाणी असंपत आहे आणि षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात. कोपऱ्याची वाडी संघ या 54 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 1 बाद 12 धावा. 13ची सरासरी राखायची म्हणजे सरासरी आली अजूनही. मात्र फलंदाज एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो लंकेश. मात्र शिवाजी अजून मैदानात आहे, तंबू ठोकून मैदानात आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला साथ देणं गरजेचे आहे. 54 धावा ज्यावेळेस तुम्हाला एक मोठी धावसंख्या आहे, त्या धावसंख्येला सुद्धा 13च्या सरासरीने न्यायची आहे. पण ती 13च्या सरासरीने नेली जाणार, कारण का 12 धावा तर धावफलकावर झाल्या. मग 30 सर्कलच्या षटकामध्ये तर धावा या ठिकाणी जमवल्यात. तर अजून एखादा चौकार षटकार लागला असता तरी एक आव्हानात्मक धावसंख्येला सुद्धा कुठेतरी सहजरित्या नेण्याचं काम या ठिकाणी 2 फलंदाज करतील का? कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. पण पाली संघ सुद्धा तितका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. आणि शंकर मात्र या ठिकाणी इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला क्लोज कीपिंग करताना पाहायला मिळेल. कशा प्रकारची कोण कोणावर हवी ठरणार, कारण स्पर्धा चांगली आहे आणि या चांगल्या स्पर्धेत जर तुम्हाला संधी मिळाली ना, त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. जसं आता ही 3 षटकं नाही तर ही मॅच आहे. 12 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही तुम्हाला 18 चेंडू आणि 42 धावा या ठिकाणी जमवायचे आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा, त्यामुळे तुम्हाला चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. गोलंदाजी बारकोर राज राईटवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. राजच्या पहिल्या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये कोणती चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. दुसऱ्या गडीचं पतन होतोय. तो कोपऱ्याची वाडी संघाला एक मोठा हादरा या ठिकाणी बसतोय, तो शिवाजीच्या स्वरूपात. ओ टू डिझास्टर. स्पर्धेत ज्या ज्या संघांनी सहभाग नोंदवला आहे ते सर्व संघ अगदी मंत्रमुग्ध होऊन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. कारण हे मैदानी तितकंसं चांगलं आहे. सातत्याने क्रिकेटचे सामने या मैदानावर होतात. असलवाडी जरी गाव अत्यंत या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे गाव आहे, मात्र तरीसुद्धा क्रिकेटची प्रचंड आवड आहे. म्हणजे तिथून इथपर्यंत सगळं काही आणणं हे सुद्धा जिकरीचं काम आहे. हे काही सोपं समीकरण नाही.
पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवलाय नवीन फलंदाजाने. शतरक्षक चेंडू खाली येतोय, सोपा झेल वाईडिश लॉंगॉनला जमिनीला दाण होतोय. कदाचित या फलंदाजाबद्दल तुम्हाला माहिती नसेल, एक मोठा फलंदाज आहे, नवीन आलेला फलंदाज धनाजी, त्याच्या नावातच धन आहे. आणि त्याचा झेल ज्यावेळेस सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान झाला, सोडला गेला, त्याचं प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी मैदानात पाहायला मिळेल. 2 धावा या ठिकाणी निश्चितच मिळतील. या ठिकाणी राज दुसरा चेंडू या ठिकाणी 2 धावा खर्च करतो, तिसरा चेंडू, आणि हा चेंडू अत्यंत सुरेख आहे. यष्टीरक्षकाने चोख भूमिका बजावली आहे. आऊट करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच कॉर्डबँड अपीलची सुद्धा पंचांनी थोडंसं पंचांकडे अपील अशा वेळेस करणं गरजेचं आहे. गोलंदाजाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र यष्टीरक्षकाने मात्र अत्यंत चांगली भूमिका बजावली. चौथा चेंडू पुन्हा एकदा राज रायटावरती विकेट मारा करतोय, पण हा चेंडू मात्र धनाजी मात्र हा दुसरा चेंडू डॉट. आणि जेवढे डॉट चेंडू खेळले जातील ना, तेवढे सामन्यापासून कोपऱ्याची वाडी संघ लांब जाईल. ज्या पद्धतीने गोलंदाजाकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं ना धनाजीने, त्या आशाभूत नजरेने मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट टाकला आहे. शंकर मात्र यष्टीरक्षकाचा चौक भूमिका बजावतोय. शॉर्ट लॉंग ऑफ आणि मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतो. एक फाईन लेग रिझनमध्ये शतरक्षक या ठिकाणी पाहायला मिळेल. 5वा चेंडू पुन्हा एकदा राज रायटामध्ये विकेट काढतोय, आणि काय गेम चेंजर ही षटक आपण म्हणूया, कारण या षटकाचा विचार केला ना तर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात यश आले ते राजला. धनाजी मात्र या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन होतोय. राजने आतापर्यंत 5 चेंडूची फेकी केली आहे आणि अवघ्या फक्त 2 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजीचा मोजायरा. काय अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला तुमच्या संघासाठी करावी लागेल, कारण सामना चुरशीचा आहे, स्पर्धा चांगली आहे. अन्यथा तब्बल तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. राज गोलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज या ठिकाणी प्रकाश, आणि लेग कॉर्डबँड अपील पंचांनी मांडणी केली. जबरदस्त 4थ्या गड्याचं पतन झालं. प्रकाशच्या स्वरूपात या ठिकाणी कोपऱ्याची वाडी संघाला एक मोठा आदरा या ठिकाणी पुन्हा एकदा बसतोय. मला वाटतं 13-13च्या सरासरीने कोपऱ्याची वाडी संघ एक हाती जिंकेल सामना. पण काय जादुई गोलंदाजी केली आहे. राजचं खरंच कौतुक केलं पाहिजे की तो त्याच्या क्लिअरिटी म्हणजे त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेने त्याने दाखवून दिलं की माझ्याकडे स्वतःकडे गुणवत्ता आहे. आणि त्या गुणवत्तेला आज मात्र खऱ्या अर्थाने जो विश्वास दाखवला आहे ना संगनायक, आणि तो वाखाणण्याजोगा आहे. कारण त्यांच्या पाठीराखे गणेश असतील, बरीच वर्ष धावफलकावर धावा लागल्यात. अवघ्या 14 धावा पहिल्या षटकामध्ये, 12 धावा दुसऱ्या षटकात. अवघ्या राजच्या 2 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाज त्याने बाद केलेत. काय आणि समीकरण आले येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. आमचे या ठिकाणी मल्टी टॅलेंटेड स्कोरर आहेत, ते सांगतायत की 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे, म्हणजे 20ची सरासरी राखावी लागेल प्रत्येक षटकामागे. आता मात्र अशक्य असं काहीच नाही आहे. जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला सातत्याने सांगत राहा की जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत शर्यत मात्र या ठिकाणी संपलेली नाही. त्या शर्यतीचं प्रात्यक्षिक मैदानात आहे. आणि तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. 54 धावांचा पाठलाग करत असताना कोपऱ्याची वाडी संघ तब्बल 18 धावा. तर जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती प्रवीणच्या बॅटमधून. त्या प्रवीणमध्ये क्षमता आहेत. आता स्वतःला सांगावं लागेल, जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, अरे बाबा तुला आता तुझीच माणसं आहेत, मात्र तुला लढावं लागेल आणि तू लढ बाबा, आता लढल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. तशा प्रकारचं चित्र या ठिकाणी. मात्र शतरक्षकाला चकून यष्टीरक्षक वाडीश लॉंग ऑफ रिझनमध्ये या ठिकाणी डायरेक्ट हिट केलाय का
इकडून तिकडे तिकडून इकडे असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचेल. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. प्रवीणमध्ये या ठिकाणी क्षमता आहेत, स्वतःला आता सिद्ध करावे लागेल. मी म्हटलं होतं ना की जसं महाभारतामध्ये सांगितलं होतं अर्जुनाने श्रीकृष्णाने सांगितलं होतं अर्जुनाला की बाबा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिभवती भारत अद्भुत्यानं धर्मस्य तदस्तम सृजम्याम. काय षटका आणि आपण ते चित्र या मैदानात बघतोय. ते चित्र मी म्हटलं होतं ना स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि आता इथे संघर्ष करावा लागेल. या षटकाराने मात्र आशा पल्लवित केले ते कोपऱ्याच्या वाडीच्या संघाच्या. या 6 धाब्यांशी धावफलक जाऊन पोहोचेल तो 26च्या घरामध्ये. 26 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त प्रवीण मात्र जबरदस्त आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी करतोय. आपण ते बोलू स्वतःला मात्र या ठिकाणी आता सिद्ध करताना तो पाहायला मिळतोय मैदानात. 12 धावा तर निश्चितच त्याने कुठल्यात आपल्या या 3 चेंडूंमध्ये तर 12 धावा कुठल्या तिसऱ्या या षटकातल्या म्हणजे दर्शन अगदी महागडं ठरतोय. 4था चेंडू पुन्हा एकदा राईटवरती विकेट मारा करतोय तर एक मोठा फलंदाज आणि हा शॉर्टपिच चेंडू आणि ह्या शॉर्टपिच चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू हलक्या गतीने टेक्निकल फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चौकार. हो टू डिझ मास्टर. दर्शन घ्यावंसं वाटतंय की काय, कारण त्याच्या 4ही चेंडूंमध्ये जबरदस्त हार्ड हिटर फलंदाजी केली आहे ती प्रवीण या फलंदाजाने. 5वा चेंडू कशा प्रकारचा असेल जे खऱ्या अर्थाने दुसरं षटक राजने हाताळलं होतं आणि काय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या ठिकाणी जातो 2 बाउंड सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत महागड षटक आपण म्हणूया ते डिक्सल फाली संघाच्या बाजूने या ठिकाणी टाकले तर दर्शनने. जणू काही आग ओकणारी फलंदाजी प्रवीण या ठिकाणी करतोय आपल्या संघासाठी. या 4 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 34 धावा. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. बरोबर का स्कोरर? 7 चेंडू आणि 20 धावा. सातत्याने वेळेअभावी आम्ही कमी मॅचेस करत असतो. जिथे करायचं आहे तेवढंच फक्त अगदी काही स्वतःच्या स्पर्धा असतील त्यावेळेसच फक्त कॉमेंट्री करत असतो. मात्र आमचे जे काही मित्र आहेत ते सातत्याने मॅचेस करत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मेंटॅलिटी तयार होत असते. आणि काय म्हटलंय, काय जबरदस्त फटका. जसं आपण श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं ना तिथून जी काही फटकेबाजी झाली ना या 6 धाव्यांशी मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 40 धावा. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आणि 6 चेंडू आणि 14 धावा. काय सामना आपण म्हणतोय ना, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण सामना पाहतोय. काय मैदानात सामना सुरू आहे हो. काय तुम्ही कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करताय ना हे मैदानात दाखवून द्या. तुम्हाला कधी कधी असं म्हटलं ना जातं की दारू पिणं सोपं काम आहे, त्याला सहजरित्या तुम्ही पिऊ शकता, पण दारू न पिता राहणं हे खूप कठीण आहे. तुम्हाला त्यासाठी स्वतःला मजबूत बनावं लागेल, तुमच्या इच्छाशक्तीने प्रबळ बनवावं लागेल. ती इच्छाशक्ती आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सातत्याने आदिवासी समाजामध्ये वाढणारं व्यसनाधीनतेचं प्रमाण समाजाला घातक ठरतंय आणि म्हणून मी हे उदाहरण मुद्दामून दिलंय की ही खूप घातकी काम आहे. सध्या आपल्या समाजाला ज्या दिशेने आपण जायला पाहिजे त्या दिशेने कुठेतरी तरुण मंडळी बिघडताना तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 100 जण तुम्हाला बिघडवणारे दिसतील, त्याच्यात तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. काय सांगावं लागेल की आयुष्यभर मला चांगलं राहायचं आहे. ही भावना तुम्हाला स्वतःमध्ये अगोदर मनात निर्माण करावी लागेल. ती मनात ज्यावेळेस तुम्ही निर्माण करताय ना, कारण स्वतःतलं ज्यावेळेस तुम्ही पोटेन्शियल ओळखाल त्यावेळेस तुम्हाला हे जग अत्यंत सुंदर आणि आनंदमय वाटेल. येणारं समीकरण आहे, येणारे 6 चेंडू. दर्शनचं अत्यंत महागडं षटक आपण म्हणूया डिक्सल पाली संघाच्या बाजूने. हे 6 चेंडू नाही तर ही मॅच आहे. या 6 चेंडूंमध्ये गरज आहे संघाला, कोपऱ्याचीवाडी संघाला विजयासाठी 14. जास्तीत जास्त प्रवीणला या ठिकाणी प्रवीणला मात्र त्या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पासून तुम्हाला लांब ठेवावं लागेल. हे समीकरण आहे, जिंकण्याचं समीकरण आहे. 4थं षटक काय पण टेक्निकल फटका दिला आहे या ठिकाणी या नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने. त्याने हेरलंय योगेशने की बाबा
कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना योगेशने हेरलं का बाबा काय नाही, प्रवीण खेळतोय ना, आपण स्ट्राईक रोटेट करायची, म्हणजे अर्धी लढाई आपण त्याला फक्त संधी द्यायची आणि ती संधी त्याला मिळाली. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना होता कुठे, नेला कुठे, प्रवानच्या फलंदाजीने. पवित्र येणारे 5 चेंडू ही मॅच नाही, म्हणजे अजून कोणीही जिंकलेलं नाही आणि कोणी हारलेलं नाही, कारण मैदानात सामना सुरू आहे. दुसरा चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मात्र संधी निर्माण झाली. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. का वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये या ठिकाणी शतरक्षक ठेवला नव्हता आणि चेंडू जातो वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. ओ टू डू द मास्टर. या ठिकाणी पाहायला मिळते. डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण तमाम क्रीडा रसिकांची सर्वांचा मळ जिंकणारा सामना मैदानात पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. कोपऱ्याची वाडी संघाला या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग करत असताना तिसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट लॉक ऑफ रिझन मध्ये चेंडू 5 चेंडूला 1 धाव या ठिकाणी मिळते. या ठिकाणी प्रवीणला लांब ठेवावं लागेल आणि काय तुम्ही चेंडू फेकताय कुठे, देताय कुठे, लक्ष कुठे आहे, आणि त्याच्या बळावर प्रवीणने मात्र 2 धाव या ठिकाणी मिळवल्यात. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना या ठिकाणी. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. प्रवीण ऑन द स्ट्राईक मैदानात आहे. कोणी जिंकेल कोणी हारो, मात्र क्रिकेटचा खेळ मात्र या ठिकाणी जो ज्या पद्धतीने रंगतोय तो मात्र वाखण्याजोगा आहे. हे षटक नाही तर येणारे उर्वरित 3 चेंडू नाही तर ही मॅच आपण म्हणूया. शेवटच्या क्षणार्धात या ठिकाणी मॅचचं चित्र पालटवणार का कल्पेश. शॉर्टफिच चेंडू होता, मिडविकेट बॅकवर्ड स्पेअरलेगला चेंडूवर या ठिकाणी प्रहार चढवला. शतरक्षक त्या ठिकाणी येतोय. 2 धावा निश्चितच मिळतील. मात्र या 2 धावा निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 या धावसंख्येवर. येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. स्वयंसेवक तात्काळ पाण्याची व्यवस्था करा. मॅच कोणी कोण जिंकेल हे काही सांगणार नाही, कारण क्रिकेटच्या परिभाषेतला एक क्रिकेटचं भविष्य वर्तवणारा मायकाला अजून कोणी निर्माण झालेला नाही. पण प्रवीणने ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ती वाकण्याजोगी. स्वयंसेवक तात्काळ आपण पाण्याची व्यवस्था करा. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. ती येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. कोपऱ्याची वाडी संघ जो अत्यंत लांबून आलाय, पाहुणा संघ आहे, तर ह्याच पंचक्रोशीतला संघ मात्र जबरदस्त एक मॅच या ठिकाणी खेळतोय. राजचं मी कौतुक करेन, त्यांनी सामना एक हाती आणून दिला होता, पण दर्शनचं जे षटक होतं ना, त्या दर्शनच्या षटकात जणू काही पिसं उपटली. कोणी तर प्रवीणनी एक हाती चौकार, षटकार चौकार असं समीकरण तब्बल 26 धावा कुठल्या होत्या त्या प्रवीणच्या बॅटने. एकट्याने 26 धावा कुठल्या होत्या त्या ठिकाणी दर्शनच्या षटकामध्ये. म्हणजे दर्शनचं आज काय, दर्शनचं काही खरं नाही संध्याकाळी मला वाटतंय. मात्र असं क्रिकेटच्या याच्यामध्ये, कारण आपलं ग्रामीण क्रिकेट तशा प्रकारचं असतं, कारण ती एक आपली गावची मॅच ज्यावेळेस आपण असते ना, ती बघणारी खूप असतात. आत्ता 5-5 2 चेंडू आणि 5 धावा, 2 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी 5 तुम्हाला कुटाव्या लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग सामने या ठिकाणी आहेत. आपले सर्व असोसिएशनच्या मान्यतेने सर्व सामने आहेत. एक चेंडू एका चेंडूवर मॅच येऊन ठेपणार का, ह्या चेंडूत काय होणार. कल्पेश 5वा चेंडू स्लो चकवलाय. कोणाला चकवलाय मात्र फारसा काही फायदा उठवता आला नाही. डायरेक्ट चेंडू या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळतील. येणारा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रवीणला आता चौकार मारावा लागेल. हे मैदान तितकंसं सुंदर आहे. बरीच वर्ष तब्बल मला वाटतं गणेश असेल डिक्सरपाली संघाचा. आम्ही इथे जवळजवळ 20 वर्षापूर्वी सुद्धा मॅचेस खेळलेलो आहे. माझंच वय आता 39च्या दरम्यान आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे जवळजवळ 20 वर्ष इथे ह्या मैदानात खेळलेलो आहेत. ओपनचे टुर्नामेंट सुद्धा खेळलेले. त्यामुळे 1 चेंडू ज्यावेळेस असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा या मैदानात सामनेमध्ये विजय झालाय. हे या सामन्याचं चित्र आहे. तर 1 चेंडू 3 धावांची गरज आणि 1 चेंडू 3 धावा काय होणार. आणि गेलाय चेंडू आणि कोपऱ्याची वाडी संघ या ठिकाणी विन झालाय. जबरदस्त. तर हार्डलक डिक्सरपाली संघ वाडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये सरळ चेंडू होता
आणि मात्र कोपऱ्याची वाडी मात्र विजयी झालाय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचा विशेष कौतुक की हा सामना मात्र आयुष्यभर स्मरणात राहील. काय सामना रंगला, शेवटचा एक चेंडू, सामना मध्ये जिंकायचं होतं फक्त 3 धावांना. वाडीस लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, का नव्हता कुणास ठाईक. कॅप्टनची चुकी होती, कारण वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक ठेवणं आहे. आणि या ठिकाणी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो